7 मार्च 2016 ची दुपार शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता। त्यासाठी कल्याण डोंबिवली भागातील शिवसेनेचे पदाधिकारी, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे असे सर्वजण उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयघोष सुरू होता। ठाकरे आले, ज्यांचा पक्षप्रवेश पार पडणार होता त्या वैशाली दरेकर आणि अन्य महिला देखील आल्या। 40च्या वयातील दरेकर यांना पाहून ठाकरे म्हणाले, वैशालीताई, शिवसेनेत पुन्हा एकदा स्वागत आहे। आता जोमानं भगव्याचं काम करा। आज बरोबर 8 वर्षांनंतर याच उद्धव ठाकरेंनी त्याच दरेकरांना कल्याण मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली। ज्या श्रीकांत शिंदेंनी दरेकरांच्या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला होता, त्याच दरेकर आता श्रीकांत शिंदेंना आव्हान देणार आहेत। शिवसेनेत मागील 2-2.5 वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडींनंतर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंविरोधात कोण उमेदवार असणार याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। आदित्य ठाकरे, केदार दिघे, सुषमा अंधारे अशी एकापेक्षा एक सरस नावे कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत होती। पण या सगळ्याच नावांना मागे सारत ठाकरेंनी अनपेक्षित डाव खेळलाय। या डावाचा विचार कदाचित शिंदेंनी केला नसावा। त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या या खेळीची अवघ्या महाराष्ट्रभरात चर्चा होत आहे। याच पार्श्वभूमीवर पाहूयात नेमक्या वैशाली दरेकर आहेत तरी कोण। नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। वैशाली दरेकर यांचं नाव महाराष्ट्राला नवीन असलं तरी कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांचं नाव नवीन नाहीये। दरेकर या मूळच्या शिवसैनिकच। राज ठाकरे यांनी शिवसेनेत असताना मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक या पट्ट्यात अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, नगरसेवक आणि आमदार तयार केले। त्यातीलच एक म्हणजे वैशाली दरेकर। शिवसेनेतून त्या नगरसेवक म्हणूनही निवडून आल्या होत्या। पुढे त्यांनी राज ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला। 2009 मध्ये दरेकर यांनी मनसेकडूनच कल्याण लोकसभेची निवडणूक लढवली। त्यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे आनंद परांजपे होते। त्या निवडणुकीत परांजपे यांना 2,14,476 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखेरे यांना 1,88,267 मते मिळाली, तर दरेकर यांना 1,02,063 मतं मिळाली। दरेकर यांचा 1,12,000 मतांनी पराभव झाला होता, पण पहिल्याच निवडणुकीत लाखभर मते घेतल्याने त्या चांगल्याच चर्चेत आल्या। मनसेची ही पहिलीच निवडणूक होती। त्यानंतर 2010च्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत त्या पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्या। त्यावेळी राज ठाकरेंनी दरेकरांवर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली होती। विरोधी पक्षनेते असताना दरेकर यांनी सभागृह अक्षरशः दणानून सोडला। मात्र 2015 मध्ये झालेल्या महापालिकेच्या प्रभाग आरक्षण आणि पुनर्रचनेमुळे उमेदवारी त्यांना मिळाली नव्हती। त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांना पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्याची पूर्तता न झाल्यानं त्या नाराज होत्या। हीच नाराजी हिरली श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेंनी। त्यानंतर 7 मार्च 2016 रोजी दरेकर यांचा महिला कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश झाला। मध्यंतरी झालेल्या बंडानंतर दरेकर यांनी श्रीकांत शिंदेंसोबत न जाता ठाकरेंसोबतच राहणं पसंत केलं। दरेकर या सध्या ठाकरे गटाच्या उपशाखा संघटक पदावर आहेत। शिवसेनेत सामान्य व्यक्तींना पदे दिली जातात, आमदार खासदार केलं जातं असं म्हणत ठाकरे यांनी आज त्यांची उमेदवारी जाहीर केली। ठाकरे यांनी हे वाक्य म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात एक सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली असल्याचा संदेशच दिलाय। आता ह्या VIP सीटवरून दरेकर श्रीकांत शिंदे यांना कसं आव्हान देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।